नमस्कार मंडळी. मित्रांनो, सध्या कोकणामध्ये पाऊस आलेला आहे आणि पावसाच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी हे कोकणामध्ये येतात. पूर्ण दिवसभर पक्ष्यांची किलबिल ही सुरूच असते. आता ही व्हिडिओ चालू असताना तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडमध्ये पक्ष्यांचा आवाज नक्कीच येत असेल. अशाच प्रकारचा एक मोठा पक्षी हा कोकणामध्ये आढळतो आणि असं म्हटलं जातं, जर ह्या पक्ष्याचा सहवास आपल्या बागेच्या परिसरामध्ये आहे तर त्या बागेला छान प्रकारे भरभराट होते. असंही म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये ह्या पक्ष्याला फार्मर्स ऑफ द फॉरेस्ट असं म्हटलं जातं. ह्याचं कारण हे आहे की हा पक्षी जो आहे ना, तो वेगवेगळ्या प्रकारची फळं वगैरे खातो आणि मग ह्या फळांचे बिया जे आहेत ते इतर जिकडे ते उडून जातात तिथे ते बिया टाकतात आणि तिथे आपोआप एक फॉरेस्ट तयार होतो किंवा झाड ते मोठं होतं आणि अशा अनेक प्रकारची झाडं तयार होतात आणि एक जंगलसारखं तयार होतं. त्यामुळे या पक्ष्यांना फार्मर्स ऑफ द फॉरेस्ट असंही म्हटलं जातं. या पक्ष्याचा पंखाचा आवाज जो असतो ना, तो साधारण असं म्हणतात एक 600 मीटरच्या अंतरापर्यंत ऐकू येतो जेव्हा पक्षी उडतो. आणि हा पक्षी सध्या आता आपल्या बागेमध्ये आपल्याला दिसत आहे. दर पावसाळ्यात आपल्याला हा पक्षी बागेमध्ये दिसतो आणि माझ्या समोर आता तो पक्षी आहे आणि जेव्हापर्यंत मी ब्लॉग करतो ना तेव्हापर्यंतच तो समोर बसलेलाच आहे. तर तो पक्षी आता आपण तुम्हाला दाखवूया. हा बघा, हाच तो पक्षी. याला म्हणतात हॉर्नबिल किंवा मराठीमध्ये ह्याला म्हणतात धनेश. तुम्ही कधी धनेश प्रत्यक्षात पाहिला आहे का? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवा. तर अशाच कोकणातल्या व कोकणाच्या जवळपासच्या परिसरातल्या छान छान गजाल्या, छान छान गोष्टी बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीला. पुन्हा भेटूया.